नमस्कार शेतकरी मित्रांनो. 100 टन टार्गेट बघायला खूप सोपं वाटतं, ऐकायला खूप छान वाटतं आणि काढण्यासाठी प्रात्यक्षिक खूप अवघड असतं. शेतकरी मित्रांनो, हे का सांगायला लागलोय तर याच्या पाठीमागची कारण आहे. मित्रांनो, प्रत्येकजण वाटतं की माझ्या बी शेतात 100 टन ऊस निघाला पाहिजे, 100 टन ऊस काढला पाहिजे, मी बी तुम्ही सांगाल त्या पद्धतीने डोस टाकतो, मी किती बी खर्च करायला तयार आहे, तुम्ही सांगाल तेवढा खर्च सांगा, मी तेवढं टाकतो, पण मला 100 टन काढायचं आहे. हे डायलॉग लय भारी वाटतात, ऐकायला खूप लय मला भारी वाटते. तुम्ही मी सांगाल तेवढं टाकाल म्हणजे 1,00,000 रुपयाचे खताचा डोस सांगितला तरी पण 1,00,000 रुपये टाकशीला. पण तुमच्या जमिनीची ताकद जेवढे आहे तेवढंच उत्पादन निघत असतं. हे नोट करून घ्या बरं का मित्रांनो. तुमच्या जमिनीची ताकद जेवढे आहे तेवढंच उत्पादन निघत असतं. जमिनीची मूळची ताकद म्हणजे काय? जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, त्याचा pH किती आहे, त्याचा EC किती आहे आणि त्याला देणारं पाणी, त्याच्या पाण्याचा pH, त्या पाण्याचा TDS किती आहे. मग त्याच्यानंतर वातावरणातला जे आर्द्रता आणि टेम्परेचर, मग त्यानंतर ज्यावेळी आपण ऊस हार्वेस्टिंग होतो, ऊस हार्वेस्टिंग होताना त्या ऊसामधला जो थंडीचा कालावधी किती घेतला आहे आणि थंडी किती टक्के पडल्या, तिथं थंडीची आर्द्रता किती टक्के आली किंवा किती टक्के तापमान खाली ढासळले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शर्कराची निर्मिती किती झाली आणि साखरेचं प्रमाण किती वाढलं, त्याच्यावर सगळा उत्पन्नाचा हा डोलारा टिकून असतो. तेव्हा 100 टन टार्गेट काढण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लय महत्त्वाच्या असतात. ही छोटीशीच माहिती आहे, पण ही पुरेशी माहिती आहे. ती जर आवडली असली, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.